नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. भगवानगडाचे महंत श्री नामदेव शास्त्री यांनी आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे भगवानगड ठामपणे उभा आहे असं म्हटल्यानंतर या विधानाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी करुणा मुंडेंच्या प्रकरणावरून नामदेव शास्त्री सानप यांना खडेबोल सुनावले आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात. पाहिला था व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये गुलाबी ड्रेस आणि पिवळ्या स्कार्फ मध्ये परळी पोलीस सचिन सानप हे दिसत आहेत. गाडीच्या मागील दरवाजाजवळ साध्या ड्रेसवरील पोलीस भास्कर केंद्रे असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. करुणा मुंडे यांना पूर्वनियोजित कट रचून धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच काही पोलिसांनी करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवलं होतं असा आरोपही तृप्ती देसाई यांनी केला आहे. करुणा मुंडे या केसमध्ये जेलमध्ये होत्या. महंत नामदेव शास्त्री अशा लोकांची तुम्ही कशी काय बाजू घेताय असा सवालही तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे. आज भगवानगडावर पत्रकार परिषदेत बोलताना महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत, भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असं म्हटलं होतं. तो त्यांचा खाजगी विषय आहे. मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलतोय. गुन्हेगार नाही आहे धनंजय, हे मी 100% सांगू शकतो. आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे. बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याच्या त्याचा विषय. 3 वर्षापूर्वी जेव्हा धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवण्यात आलेलं होतं आणि त्या संदर्भामध्ये करुणा मुंडेंना अटक झालेली होती. अनेक दिवस ज्या आहेत त्या जेलमध्ये होत्या. आणि आज महंत नामदेव शास्त्रीजी, तुम्ही ज्या मुलाची बाजू घेताय, ज्या मुलाचं कौतुक करताय, त्यांचीच ती पत्नी आहे ना. धनंजय मुंडेंनी स्वतः त्या पत्नीला अडकवण्याचा प्रयत्न केला. मी जो आत्ता व्हिडिओ पाठवलेला आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर परळीमध्ये जेव्हा करुणा मुंडे पोचल्या होत्या तेव्हा काही पोलिसांनीच जे आहे ती डिक्की उघडली आणि त्याच्यामध्ये ती पिस्तूल ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि त्यातला जो गुलाबी ड्रेस आणि पिवळा स्कार्फ मध्ये जो कोणी दिसत आहे तो पोलीस आहे सचिन सानप. आजूबाजूलाही अनेक सगळे पोलीस आहेत, त्यांची मी नावं पाठवलेली आहेत. मग भास्कर केंद्रे असेल, गीते असतील, अनेक पोलीस कर्मचारी होते ज्यांना हे सगळं माहीत होतं. म्हणजे पूर्वनियोजित कट रचून आपल्याच बायकोला अडकवणारा याचं कौतुक तुम्ही कसं काय करता? मग तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाही असं कसं म्हणता? बरं, त्याच्यानंतर स्वतःच्या पत्नीला जेलमध्ये पाठवणं, मला वाटतं की एवढी क्रूरता कुणाकडेच नसेल. मला महंत नामदेव शास्त्रींबद्दल आदर आहे, परंतु एकदा दोन्ही बाजू तपासा आणि सत्याची बाजू आवर्जून घ्या. दरम्यान आता तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपावर नामदेव शास्त्री काय प्रतिक्रिया देतात आणि करुणा मुंडे या सगळ्यांवर काय भूमिका घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.